बीड आणि छत्रपती संभाजीनगरमधून कोकणासाठी मोठ्या प्रमाणात बस रवाना झाल्यामुळे स्थानिक मार्गावरील फेऱ्या रद्द. कोकणातील गणेशोत्सवासाठी मराठवाड्यातील 7 विभाग स्तरावरून तब्बल 1250 बस रवाना झाल्यात. परिणामी अनेक मार्गांवरील फेऱ्या रद्द झाल्या असून गौरी गणपती या सणासुदीच्या काळात मराठवाड्यातील प्रवाशांची गैरसोय सुरू आहे. जेमतेम बस अर्ध्यावरच प्रवास करावा लागणार असून वाहतूक व्यवस्थेवरही ताण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्यातून प्रत्येकी 285 बस रवाना झाल्याची माहिती संबंधित विभाग नियंत्रक कार्यालयाकडून मिळाली. बीड जिल्ह्यात असलेल्या 510 बसपैकी 285 बस पाठवण्यात आल्यात. परभणी व हिंगोली 2 जिल्ह्यात मिळून असलेला एक विभाग व अन्य 4 विभाग मिळून 680 बस रवाना झाल्या आहेत. कोकणात असलेल्या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात कोकणवासी आपल्या गावाकडे जात असतात. एकीकडे कोकणातील प्रवाशांसाठी बीडमधील 285 बसेस पाठवण्यात आल्या. दुसरीकडे मात्र तब्बल अर्ध्याहून अधिक बस कमी झाल्यानं बीड जिल्ह्यातील प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसून येते. ऐन सणासुदीच्या काळातच बस नसल्यानं प्रवाशांना बस स्थानकात तासनतास प्रतीक्षा करावी लागते. यावरूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एक स्थानिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी प्रवाशांची होत असलेल्या गैरसोयीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. जर कोकणवासियांसाठी जादा बसेस उपलब्ध करून द्यायच्या होत्या तर अतिरिक्त बसची सोय करायला हवी होती. स्थानिक प्रवाशांना तात्काळात बसावं लागत असून एखाद्या भागातील सोय करण्यासाठी इतरांची गैरसोय करणं खेदजनक आहे, असं डॉक्टर ढवळे म्हणाले. न्यूज 18 सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख.